मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा आपला व्हिडिओ भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामध्ये वापरले जाणारे शब्द या विषयावर असणार आहे. आपल्याला इंग्लिशमध्ये बोलत असताना भूतकाळामध्ये कोणता शब्द वापरला जातो, भविष्यकाळामध्ये कोणता शब्द वापरला जातो आणि वर्तमान काळामध्ये कोणता शब्द वापरला जातो हे माहीत नाही. त्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तर चला तर व्हिडिओला चालू करू. मी गेलो, मी जातो, मी जाईन हे इंग्लिशमध्ये कसं येईल? आय वेंट, आय गो, आय विल गो. मी गेलो, मी जातो, मी जाईन. मला वाटतं, मला वाटते, मी विचार करेन. आय थॉट, आय थिंक, आय विल थिंक. तर मित्रांनो, ज्यावेळी फ्युचरमध्ये आपल्याला बोलायचं असेल त्यावेळी विल मेन्शन केलं जातं, कारण विल हे फ्युचरमध्ये वापरलं जातं. मी केले, मी बनवतो, मी बनवीन. आय मेड, आय मेक, आय विल मेक. मी होतो, मी आहे, मी असेन. आय वॉज, आय एम, आय विल बी. मी खाल्ले, मी खातो, मी खाईन. आय एट, आय ईट, आय विल ईट. मित्रांनो, भूतकाळामध्ये घटना घडून गेलेली असते, भविष्यकाळामध्ये घटना घडणार आहे आणि वर्तमान काळामध्ये घटना चालू आहे. यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुढे. मी प्यालो, मी पितो, मी पिईन. आय ड्रंक, आय ड्रिंक, आय विल ड्रिंक. मला माहीत आहे, मला माहीत आहे, मला समजेल. आय न्यू, आय नो, आय विल नो. मी बोललो, मी म्हणू, मी म्हणेन. आय सेड, आय से, आय विल से. मी घेतला, मी घेईन, मी घेईन. आय टूक, आय टेक, आय विल टेक. मी आणले, मी आणले, मी आणेन. आय ब्रॉट, आय ब्रिंग, आय विल ब्रिंग. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. धन्यवाद.